नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनल MPSC अड्डावर तुमचं स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्रातील एक खूप महत्त्वाचं आणि प्रतिष्ठेचं पद म्हणजेच PSI पोलीस सब इन्स्पेक्टर याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। PSI म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर हे महाराष्ट्र पोलीस विभागातील एक सुरुवातीचं अधिकारी पद आहे। PSI हा पोलीस स्टेशनमध्ये मुख्य अधिकारी म्हणून काम करतो आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्याच्यावर असते। विद्यार्थी मित्रांनो, PSI होण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी कंबाईन गट ब परीक्षा होते, ज्यात PSI हे पद तर असतेच, सोबतच त्याच परीक्षेमध्ये STI, ASO, सब रजिस्ट्रार हे पद सुद्धा असतात। या बाकी पदांबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती बघू। शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएशन पूर्ण असणं आवश्यक आहे। वयोमर्यादा ओपन कॅटेगरी 31 वर्ष, OBC 34 वर्षपर्यंत, SC ST 36 वर्षपर्यंत। फिजिकल टेस्ट पुरुष उंची 165 सेंटीमीटर, महिला उंची 157 सेंटीमीटर। रनिंग आणि फिजिकल टेस्ट पास करावी लागते। PSI भरती 3 टप्प्यात होते, त्यासाठी खालीलप्रमाणे 3 टप्पे असतात। पहिलं म्हणजे प्रिलिम्स एक्झाम असते, त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप 100 प्रश्न असतात 100 मार्क्ससाठी, आणि प्रिलिम्सचा मागच्या वेळेसचा कट ऑफ 62 होता। प्रिलिम्स पास झाल्यानंतरच तुम्ही मेन्ससाठी क्वालिफाय होता। मेन्स पास केल्यानंतर तुम्ही फिजिकल टेस्टसाठी पात्र होता, तसेच इंटरव्ह्यूसाठी पात्र होता। फायनल मेरिट हा मेन्स, इंटरव्ह्यू परीक्षा मिळून लागतो। आता आपण बघूयात या पदाच्या काम आणि जबाबदाऱ्या। PSIची मुख्य कामं: गुन्ह्यांची चौकशी करणे, FIR नोंदवणे, पोलीस टीमला लीड करणे, कायदा व सुव्यवस्था राखणे, कोर्टात पुरावे सादर करणे। PSI हा खूप जबाबदारीचा आणि समाजासाठी महत्त्वाचा पद आहे। आता आपण या पदाचे पगार व भत्ते बघूयात। या पदाला समाजात सन्मान प्रतिष्ठा तर मिळतेच, तसेच एक छान सॅलरी सुद्धा मिळते। ती म्हणजे 7व्या वेतन आयोगानुसार 38,600 ते 1,22,000 रुपये एवढी बेसिक सॅलरी मिळते। पण ही एवढीच सॅलरी नसून यात HRA, DA, TA हे सर्व मिळून सॅलरी 66,000 एवढी मिळते। आता आपण PSI या पदाचे प्रमोशन काय होते ते बघूयात। साधारण 5 ते 6 वर्षानंतर PSI या पदाचे प्रमोशन असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर असे होते, आणि त्यानंतर 4 ते 5 वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतर पोलीस इन्स्पेक्टर ह्या राजपत्रित पदावर प्रमोशन होते, आणि कमी वयात जर तुम्ही सिलेक्शन मिळवले असेल तर DSFP हे पद सुद्धा तुम्हाला मिळू शकते। आता आपण ह्या परीक्षेसाठी कोणकोणते विषय आहेत ते बघूयात। तर या परीक्षेमध्ये 7 विषय आहेत। खालील ते विषय आहेत: इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, अर्थशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी, गणित बुद्धिमत्ता, राज्यशास्त्र हे 7 विषय या परीक्षेमध्ये असतात। आता आपण बघूयात कोणत्या विषयाला किती मार्क्स आहेत। गणित आणि बुद्धिमत्ता हे 20 मार्क्सला असतात। चालू घडामोडी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, विज्ञान हे 4 विषय 15 मार्क्सला असतात। तसेच भूगोल आणि इतिहास हे 10 मार्क्सला असतात। तर याप्रमाणे मार्क्स वर्गीकरण असते, आणि यात कधीकधी थोडफार बदल होतात। प्रिलिम्सला इग्नोर करू नका, कट ऑफ क्लिअर करणे महत्त्वाचं आहे। डेली करंट अफेअर्स वाचा, सोपे विषय स्ट्रॉंग ठेवा, फिजिकल प्रिपरेशन आधीपासून सुरू करा। तर मित्रांनो, अशा प्रकारे PSI सिलेक्शन प्रोसेस कंप्लीट होतो। तुम्ही प्लॅनिंग करून तयारी केली तर नक्कीच PSI बनू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि MPSC अड्डा चॅनलला सबस्क्राईब करा।